नमस्कार, मी दत्तात्रय पिसे, सुराज्य अभियान सोलापूर। शाळा सुरू झाल्यावर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की अनेक शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना स्टेशनरी किंवा इतर वस्तू ठराविकच दुकानातून खरेदी करावी अशी सक्ती करण्यात येते। याच्यामध्ये बऱ्याच वेळेला देवाणघेवाणीच्या व्यवहारामुळे पालकांना नाहक आर्थिक फटका बसतो। या विरोधात आम्ही सोलापुरातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्याकडे निवेदनं दिली। त्यात आम्ही मागणी केली की असं जर कुठे होत असेल तर त्याबद्दल तक्रारी याव्यात आणि संबंधित शैक्षणिक संस्थेला सूचना द्यावी, वेळप्रसंगी त्यांच्यावर शिक्षा पण लावावी। तर यासोबत आम्ही मागणी केली आहे की एखादा जर टोल फ्री नंबर जर देता आला तर त्याच्यावर लोकांना तक्रारी करायला सोपे जातील। आम्हाला खरं कौतुक वाटलं की माननीय दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी एका दिवसामध्ये या संदर्भात आदेश पारित केलेले आहेत। तर त्याची जनतेला माहिती व्हावी यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13हून अधिक जिल्ह्यांमध्ये आम्ही अशा पद्धतीचे निवेदनं दिलेले आहेत। 5-6 ठिकाणी लगेच 1-2 दिवसामध्ये आदेश मिळाले आणि बाकीच्यांची आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। तर मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की असे जर गैरप्रकार कोणी होत असेल तर त्यांनी त्या ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्यांना किंवा सुराज्य अभियानाला त्यांनी अवश्य संपर्क करावा। जनतेनं पुढं व्हावं आपल्या अन्यायाविरोधात। एवढंच। नमस्कार।